मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याचा ठाणे काँग्रेसकडून निषेध. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले. राहुल गांधी ही रिस्पेक्टेड नेते असून ठाणे काँग्रेसनं आज देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्याचा पत्रकार परिषद घेत निषेध केलाय. या पत्रकार परिषदेला ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण, मुख्य प्रवक्ते राहुल पिंगळे, महिला अध्यक्षा स्मिता वैती, प्रदेश सदस्य भालचंद्र महाडे तसंच अनेक पदाधिकारीही उपस्थित होते. राहुल गांधी रिजेक्टेड नेते नसून देशातील रिस्पेक्टेड नेते आहेत. त्यांना महाराष्ट्र राज्यातील समस्या सोडवण्यात येत नाही ते राहुल गांधींबद्दल वक्तव्य करत आहेत. जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा महाराष्ट्र राज्य 5व्या नंबरवर होता. मात्र त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कारकिर्दीत महाराष्ट्र राज्य भ्रष्टाचार, गुन्हेगारी, भोंदूगिरी आणि स्त्रियांवर अत्याचारामध्ये प्रथम क्रमांकावर आल्याची टीका विक्रांत चव्हाण यांनी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खुर्ची डळमळीत झालीये. लवकरच कोणीही तरी नवीन चेहरा आपल्या समोर येईल. देवेंद्र फडणवीस सगळ्या बाबत बॅकफुटवर आले आहेत. कुठल्याही प्रकारचा विकास होत नाही. शेतकऱ्यांसाठी कोणतीही उपाययोजना होत नाही. लॉ अँड ऑर्डर विस्कळीत झाले आहेत. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली आजही अनेक राज्यात काँग्रेस किंवा आघाडीचं सरकार आहे. राहुल गांधी यांच्यावर टीका करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तितकी उंची नसल्याची टीका विक्रांत चव्हाण यांनी केली आहे. सर, देवेंद्र फडणवीस यांनी काल वक्तव्य केलं आहे की राहुल गांधी हे रिजेक्टेड मटेरियल आहे. त्यांना कुठल्याही प्रकारे मोदींनी केलेलं वक्तव्याबद्दल समाधान नाही असं वक्तव्य. काय सांगता, काय नेमकं भूमिका आहे? अत्यंत अभद्र भाषेत त्यांनी हे विश्लेषण केलेलं आहे, टीका केलेली आहे जी त्यांना शोभत नाही. वास्तविक रिजेक्टेड माल सगळे त्यांच्या कंपूत आहेत. तुम्ही बघाल तर जेवढे काँग्रेसकडनं रिजेक्टेड माल आहेत, समाजातून रिजेक्टेड माल आहेत, ते सगळं त्यांच्याकडे जमा झालेले आहेत. ते स्वतः आता रिजेक्शनच्या मागे लागलेले आहेत, रिजेक्शनमध्ये आलेले आहेत. आणि एकीकडे पंतप्रधान मोदी हे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याशी समरस असणारं वक्तव्य जेव्हा करतात, राहुल गांधी म्हणाले होते की अर्थव्यवस्था बिघडते, आपल्याकडे टंचाई वाढणार आहे, त्यालाच हे करून त्यांनी मोदींनी ती लाईन पकडून सांगितलेलं आहे की सध्या आपण सोनं वापरू नये, आपण गॅस कमी वापरावा, डिझेल पेट्रोल कमी वापरावा. म्हणजे जे मार्च मध्ये 8 मार्चला राहुल गांधी म्हणाले की ही टंचाई आपल्याला उद्भवेल, पुढे तयार राहायला पाहिजे, झळ आपल्याला पोचेल, त्याच लाईनीमध्ये हे करून मोदी म्हणाले. वास्तविक यांना फडणवीसांना तेवढं कदाचित भान राहिलं नसेल किंवा ती त्यांच्या IQ त्यांच्याकडे नसेल. आणि म्हणून दुसरीकडे जेव्हा त्यांच्या विरोधात रान उठायला लागलंय, महाराष्ट्राचं नाव खराब व्हायला लागलंय की महाराष्ट्र 1 नंबरचं भ्रष्टाचारी राज्य, महाराष्ट्रामध्ये लॉ अँड ऑर्डर बिघडलेली आहे, त्यामुळे त्यांनी या चुकीचा शब्द वापरून, म्हणजे ज्याला म्हणतात अनपार्लमेंटरी शब्द, अभद्र शब्द वापरून त्यांनी हे, वास्तविक ते ब्राह्मण आहेत आणि ब्राह्मणाच्या तोंडून अशा त्यांनी वेदाच म्हणायचे असतात, त्यांनी असे शब्द वापरले. त्याचा ठाणा काँग्रेस निषेध करते. करावा निषेध तेवढा थोडा आहे. त्यांनी महाराष्ट्राकडे लक्ष द्यावं.